आज आपण बनवणार आहोत सोयाबीन आणि आलूची मिक्स भाजी. तर चला चालू करायचं. काय करायचं आहे, स्टार्टिंगला गॅसवरती पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी चांगल्या प्रकारे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. साईडला मिक्सरमध्ये तोपर्यंत धणे टाकून घ्यायचे, मोठी इलायची टाकून घ्यायची आहे, आणखीन लवंगा टाकून घ्यायचे 4-5, काळे मिरे 4-5 टाकायचे आहेत. खडे मसाल्यातलं फ्लावर टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला दालचिनी टाकायची आहे, ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. जास्त बारीक पावडर त्याचं करायचं नाही आपल्याला. देन त्या गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे सोयाबीन आपल्याला. तोपर्यंत इकडे कढई गरम करायचे. तेल चांगलं असं कडकडीत गरम झाले की मध्ये आलू टाकायचा. 2 आलू घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत. मीडियम आकारानेच कट करून घेतलेले आहेत, जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही. ते आपल्याला तेलामध्ये असं चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त 50% आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त फ्राय करायचं नाही. लगेच मीठ टाकून घ्यायचे आहे सोयाबीन पूर्ण पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे. असं हाताने पिळून वगैरे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. सोयाबीन पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला, ते साईडला काढून घ्यायचं आहे. देन कुकर गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं तेल, तेलामध्ये टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची. तडतडल्याशिवाय टेस्ट येत नाही. आणि जे मसाला आपण दळून घेतलेला होता खडे मसाल्यांचा, ते मसाल्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. देन तेजपत्ता टाकायचा आहे, 2-3 तेजपत्ते घेतलेले आहेत मी, ते टाकलेले आहेत. लगेच हिंग टाकलेला आहे, लसूण टाकला, ते चांगल्या प्रकारे फ्राय झाले की मध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे कांदा. मी 2 ते 3 मीडियम साईजचे जे कांदे आहेत ते बारीक बारीक कट करून घेतलेले होते, ते टाकायचे आहे. त्यानंतर टाकायचं आहे मध्ये मिठाने जे आहे ते कांदा पटकन परतवतो. कांदा परतवल्यानंतर मग टाकून घ्यायचा आहे टोमॅटो, हळदी, रेड चिली पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला, सब्जी मसाला, हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. देन ते पूर्ण फ्राय झाला मसाला, चांगल्या प्रकारे सॉफ्ट झाला की मग टाकायचं आहे कसुरी मेथी टाकायची, स्किप करू नका, खूप छान टेस्ट आहे त्याच्याने. नंतर मग टाकायचं आहे आलू फ्राय केलेला आपण आणि सोयाबीन टाकायचे आहे. ते मसाल्यामध्ये असं खालून वरून परतून वगैरे मस्त मसाला त्याचं एक जीव असा करून घ्यायचा. देन मध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते कुकर लावून द्यायचं आहे आपल्याला. आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या. देन नंतर आपली भाजी एकदम रेडी होते. खूप छान भाजी लागते, खूप भारी चव लागते यार भाजीची. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन छान रेसिपीज बघण्यासाठी.